Good morning friends. Welcome you all to our next chapter, that is 4.5 Joan of Arc by G.B. Shaw. Friends, we all know the famous proverb, and the famous proverb is, if there is a will, there is a way. You are right friends. If you have the strong willpower, there is always a way. There is always a way for you to achieve what you want in your life. This lesson, Joan of Arc, is a play, and it is written by the famous Irish playwright and critic George Bernard Shaw. Before we begin the play, it is very important to know the background of this play. Let us see the background of this play. मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जर इच्छाशक्ती असेल, इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असेल तर तुम्हाला कोणतेही काम हे अशक्य राहणार नाही आणि तुम्ही नेहमीच तुमच्या ध्येयापर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकाल. आपला आजचा हा जो पाठ आहे तो आहे जोन ऑफ आर्क आणि हा पाठ लिहिला आहे एका फेमस रायटरनी ज्यांचं नाव आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ. हा धडा एका नाटिकेच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळेच आपण नाटिकेच्या स्वरूपात असल्यामुळे तो प्रत्यक्ष वर्ड टू वर्ड न घेता आपण त्याचा जो मेन कॅरेक्टर आहे या नाटिकेतलं, जी जोन आहे तिच्याबद्दल, आपण जी सेंट्रल फिगर आहे तिच्याबद्दल आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे तिने ही प्रोवर्ब, ही म्हण जी आहे देर इज अ वे, देर इज अ विल, देर इज अ वे, ही प्रोवर्ब कशा प्रकारे तिने सार्थ करून दाखवली आहे हे आपण या पाठातून बघणार आहोत. कारण नाटिका जी असते ती नेहमी भूमिकेच्या माध्यमातून शिकवली जाते वर्गामध्ये, बरोबर आहे. रोल प्ले मेथड आपण वापरतो, परंतु ती आता ऑनलाईन तासिकेमुळे वापरता येणार नसल्यामुळे आपण बघणार आहोत की आपली ही जी सेंट्रल फिगर आहे या नाटिकेतली जोन, ती कशा प्रकारची एक खंबीर पात्र आहे आणि कशा प्रकारे ते पात्र आपल्यासमोर हळूहळू डेव्हलप होत आहे हे आपण या नाटिकेतनं बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया या नाटिकेच्या पाठीमागची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. द वॉर fought between England and France from 1333 to 1453 has come to be known as the 100 Years of War. 1337 ते 1453 या काळामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये युद्ध चालत होतं. जवळपास हे युद्ध 117 वर्ष चाललं, परंतु त्याला 100 वर्षांचं युद्ध म्हणूनच जास्त ओळखलं जातं. जोन, जी की या नाटिकेची प्रमुख पात्र आहे, ती कशा प्रकारे आपल्या समोर येत आहे ते बघूयात आपण. जोन वॉज अ पेझंट गर्ल बॉर्न इन ईस्टर्न फ्रान्स who led the French army to several victories during the war. या वॉरमध्ये, या लढाईमध्ये जोन या अतिशय सर्वसामान्य अशा मुलींनी फ्रेंच आर्मीचं नेतृत्व केलं आणि फ्रेंच आर्मीला यशाच्या मार्गाने पुढे नेलं. This play begins at the time when all of northern France and some parts of the southwest were under foreign control. फ्रान्सचा काही नैऋत्य भाग आणि उत्तरी भाग हा शत्रू म्हणजे जे त्यांचे एनिमी होते, इंग्लंड आणि बर्गेंडियन्स, त्यांच्याकडे होते. आणि या एनिमींकडनं, या आपल्या शत्रूंकडनं कशा प्रकारे फ्रेंच लोकांनी आपला विजय प्राप्त केला, हा धडा, हा पाठ, त्यातलाच एक भाग आपल्याला सांगता येईल. The English controlled some parts and the Burgundians controlled the others. The city of New Orleans, one of the few remaining French cities, was held by the English. The year is 1429. Captain Robert de Baudricourt, a military officer, is seated at the table. His steward stands facing him. आपल्याला दिलेला हा जो सीन आहे या नाटिकेमधला, तो आहे एक संभाषणाच्या स्वरूपातला, आणि तो संभाषण आहे स्क्वायर कॅप्टन रॉबर्ट डी बॉडीक्रॉट, अ मिलिटरी ऑफिसर, त्याचे 2 सोल्जर्स आणि अर्थातच आपली प्रमुख पात्र जोन. नाउ लेट अस सी द सेंट्रल फिगर ऑफ दिस जोन. या प्रमुख
पात्राबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की ही जी जोन नावाची मुलगी आहे ती कशा प्रकारे ह्या बॉडीक्रॉफ्टचं मनपरिवर्तन करते आणि त्याला ती आपल्यासोबत या मिशनवर, म्हणजे हे जे तिने ध्येय ठरवलं होतं फ्रेंच आर्मीला प्रवृत्त करायचं, लढण्यासाठी मनोबल द्यायचं आणि त्यांना विजयाच्या दिशेने घेऊन जायचं, हे जे तिचं मिशन होतं, हे जे तिचं ध्येय होतं, ती कशा प्रकारे साध्य करते. आणि हे जे स्क्वायर ज्यांच्यातलं हे संभाषण आहे आपल्याला पुढे दिलेलं, ते संभाषणाच्या शेवटी आपल्याला दिसून येतं की जोन यशस्वी होते आणि स्क्वायर रॉबर्ट तिला परमिशन देतो की तिने या मोहिमेचं नेतृत्व करावं. This play is about the permission to John to lead the French troop to reach Chinon and support the king to free the city of Orleans. आणि ह्या जॉनचा असा हेतू असतो की तिने तिच्या या 2-3 अगदी मोजक्याच सैनिकांबरोबर तिने या मिशनवर, या ध्येयावर जाण्याचं तिने ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन ती सिटी ऑफ ऑर्लन्सला पोहोचून तिथले जे फ्रेंच होणारे फ्युचर असे जे राजा होता त्यांना सोबत घेऊन त्यांना ऑर्लियन्स सिटीला फ्री कशाप्रकारे, मुक्त कशाप्रकारे करता येईल इंग्लंडच्या ताब्यातून, याचं तिने एक योजना आखली होती. आणि त्या योजनेसाठी परवानगी घ्यायला ही जोन रॉबर्टकडे पोहोचली आहे. आणि आपण बघतो मित्रांनो की सरतेशेवटी रॉबर्ट तिच्या खंबीर आत्मविश्वासापुढे हारतो आणि तिला परमिशन देतो, तिला परवानगी देतो की तिने या मोहिमेचं नेतृत्व करावं. तर हा संपूर्ण धडा जो आहे तो एका डायलॉग फॉर्ममध्ये आपल्याला पुढे दिलेला आहे. हा संपूर्ण प्ले जो आहे तो एका डायलॉग फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आपण फक्त आता पुढे हे जे क्वालिटीज, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जोन आहे, म्हणजे तिचे ज्या चारित्र्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे जे तिच्या व्यक्तिमत्वाचे विशेष असे गुण आहेत, ते आपण बघणार आहोत या धड्यामध्ये. अँड सो लेट अस मीट आर हिरो ऑफ धिस प्ले, जोन of Arc. The plays displays the personality of an ordinary girl, Joan. मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये हे जे प्रमुख पात्र असलेली जोन आहे ती कोणतीही एखादी फेमस किंवा अशी अगदी उच्चभ्रू समाजात जन्मलेली मुलगी नसून ती अतिशय गरीब अशा कुटुंबातली, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली एक मुलगी आहे. आणि ती कशा प्रकारे एका संपूर्ण फ्रान्ससारख्या मोठ्या देशाचं नेतृत्व करणारी मुलगी ठरते हे आपल्याला या पाठातून बघायचं आहे. जोन्स रियल नेम वॉज जेन. बघा मित्रांनो, इथे जरी आपण तिला जोन असं संबोधत असलो तरी तिचं मूळ नाव जे आहे ते जोन नसून जेन होतं. शी वॉज अ पेझंट गर्ल, अ वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल. अतिशय ग्रामीण आणि अतिशय साध्या कुटुंबातली ही मुलगी होती. अँड शी वॉज जस्ट अबाउट 17 or 18 years old. आणि तिचं वयही फक्त 17 ते 18 वर्ष होतं. मग काय बरं असं खास तिच्या व्यक्तिमत्वात होतं की आपल्याला तिचा धडा दिलेला आहे अभ्यासण्यासाठी? चला पाहूया. शी वॉज अ शेपर्ड गर्ल अँड यूज टू लुक आफ्टर हर कॅटल. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली असल्यामुळे ती तिच्या जे घरातली जे कॅटल म्हणजे काय, तिच्या घरात जे गुरंढोरं होती त्यांना सांभाळण्याचं ती काम करत असायची. शी वॉज अन अनएज्युकेटेड सिम्पल कंट्री गर्ल अँड शी वॉज ऑल्सो अनट्रेन्ड इन द स्किल ऑफ वॉर. आणि अर्थातच एक साधीसुधी मुलगी असल्यामुळे तिला कुठलीही युद्धाची किंवा इतर ट्रेनिंगची, युद्धाच्या कौशल्याची कोणतीही तिला सवय नव्हती किंवा तिने कोणतेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. पण तिच्यातली एक खास बाब आपल्याला इथेच दर्शून येते की जरी ती एक साधीसुधी मुलगी असली तरीही तिच्या मनाची जी पॉवर होती, जी ताकद होती, शक्ती होती, तीच तिला यापुढे म्हणजे फ्रान्स या देशाचं नेतृत्व करण्यासाठी तिला पुढे घेऊन जाते. द विक्ट्री ऑफ फ्रान्स ओव्हर इंग्लंड वॉज अ मिरॅकल. आणि तुम्हाला माहितीच आहे की फ्रान्सची जी इंग्लंडवर त्यांनी विजय हासिल केला, विजय मिळवला, तो काही साधासुद्धा नव्हता. इट वॉज अ मिरॅकल. मिरॅकल म्हणजे अतिशय आश्चर्याची गोष्ट होती. पण हे आश्चर्यजनक घटना घडू शकली ती केवळ ह्या मॅजिकल, जादूमय अशा या मुलीमुळे, जोनमुळे.
This miracle was possible only because of this magical girl, Joan. Joan was endowed with remarkable mental and physical courage. बघा, तिचा सर्वात पहिला गुण जर आपल्याला सांगता येईल तर तो आहे ब्रेव अँड करेजियस. शी वॉज एंडोव्ड विथ मेंटल अँड फिजिकल करेज. ती फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा तेवढीच खंबीर आणि अतिशय शूर आणि मनाने ताकदवान अशी ती मुलगी होती. शी वॉज ऑल्सो अ सेन्सिबल गर्ल विथ रॉबस्ट कॉमन सेन्स. आणि फक्त शरीराने आणि मानसिकरित्या ती सुदृढ नव्हती तर तिला कॉमन सेन्स पण खूप होता बरं का. म्हणजे तिला सारासार करण्याची बुद्धी पण तिच्याजवळ खूप होती. शी वॉज ब्रेव अँड ऑल्सो करेजियस and she had cut her hair short so that she could lead the French troops in the war. बघा, ती एवढी सारासार बुद्धी म्हणजे विचार करणारी मुलगी होती की तिने आपले केस पण अगदी शॉर्ट केले होते. जणू काही तिला एक सैनिक म्हणूनच या फ्रेंच ट्रूप्समध्ये किंवा आर्मीमध्ये सामील होऊन त्यांचा समावेश होऊन तिला लीड करायचं होतं, त्यांचं नेतृत्व करायचं होतं. आणि म्हणून ओळखू येऊ नये म्हणून तिने तिचे केसही कमी केलेले होते. She believed that divine saint souls guided her to fight for her motherland France. तिचा असा ठाम विश्वास होता की जे डिवाइन सेंट्स होऊन गेलेत फ्रान्स या देशामध्ये, सेंट म्हणजे जे गुरु महात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांनीच तिला एनर्जी दिली होती की तू आपल्या ह्या फ्रान्स देशाचं नेतृत्व करावं किंवा त्यांना विजयाच्या दिशेने पुढे न्यावं. सो शी वॉज डेटरमाइंड टू फ्री फ्रान्स फ्रॉम द फॉरेन पीपल. आणि ह्याच एका इच्छाशक्तीनं केवळ जॉन प्रेरित झाली होती की कशा प्रकारे आपल्या ह्या फ्रान्स या मायभूमीला इंग्लंड आणि बर्गेंडियन यांच्या तावडीतून सुटका करायची आहे. आणि आपला जो 7th राजा हो म्हणजे 7वा, ते तुम्हाला माहिती आहे तिथे राजांना 1, 2, 3, 4 असे क्रम दिलेले असतात. सो चार्ल्स द 7th जे होते त्यांना कशा प्रकारे सिंहासनावर बसवायचं आणि त्यांचा राज्याभिषेक करवायचा हे सगळं तिच्या डोक्यामध्ये अगदी प्लॅनिंग तयार होतं. आणि त्यानुसारच ती आपल्या आर्मीचं नेतृत्व करायला तयार होती. She believed that with her strong willpower and convincing ability, she could support the French Dauphin, that is the future king of France, Charles VII, to free Orleans city from the enemy. तिचा दुसरा गुण जो सांगता येईल तर तो आहे ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे अतिशय ती आशावादी होती. तिला ठाम विश्वास होता की जर तिने प्रयत्न केले आणि तिच्या हे जे फ्रेंच सोल्जर्स आहेत, फ्रेंच जी त्यांची सेना आहे, त्यांचं जर मनोबल वाढवलं आणि त्याप्रमाणे ती जर त्यांच्या होणाऱ्या भविष्यात होऊ पाहणाऱ्या राजाकडे जर ती पोहोचली तर त्यांच्या सपोर्टनी, त्यांच्या मदतीने ती जी सिटी ऑफ ऑर्लन्स नावाचं एक शहर होतं प्रमुख, ते त्या काळामध्ये इंग्लंडच्या ताब्यात होतं, त्याला ती मुक्त करू शकेल, सोडवू शकेल. त्यावर जो इंग्लंडच्या सैनिकांनी घातलेला जो वेढा होता तो ती काढू शकेल आणि मग फ्रान्स नक्कीच आपल्या विजयापर्यंत पोहोचेल असं आशावादी चित्र तिच्या डोळ्यामध्ये होतं. आणि केवळ त्या एकाच आशेने ती प्रेरित होऊन या स्क्वायरला भेटते, त्यांची परवानगी घेते आणि पुढे ती आपल्या मोहिमेवर निघते. जॉन इज कॉन्फिडंट अँड कन्व्हिन्सिंग. पुढची तिची जर तुम्ही ॲबिलिटी किंवा तिचा जर विशेष गुण बघितला तर तो आहे कॉन्फिडन्स. तिच्यामध्ये अतिशय प्रबळ असा मनोविश्वास होता किंवा मनोबल होतं आणि त्या मनोबलाच्या जोरावरच तिने पक्क ठरवलं होतं की आपले जे सैनिक, फ्रान्स सैनिक जे शूर आहेत परंतु इंग्लंडच्या सतत होणाऱ्या विजयामुळे ते कुठेतरी मनाने कमजोर होत चाललेत किंवा थोडेसे घाबरत आहेत, त्यांना जर आपण आपल्या शब्दांनी जर प्रेरित केलं आणि त्यांच्यामध्ये युद्ध करण्याची जर एक उर्मी जागवली तर नक्कीच आपले हे सैनिक या लढाईमध्ये यशस्वी ठरतील आणि इंग्लंडसारख्या मोठ्या देशाला सुद्धा खात्रीने हरवतील. त्यामुळे हा जो एक मनाचा जो दृढ विश्वास होता, तिच्या कॉन्फिडन्स होता, तो कॉन्फिडन्स आपल्याला या जॉनमध्ये बघायला मिळतो, जो की सरतेशेवटी खरा ठरतो आणि अर्थातच फ्रान्सचा इंग्लंडवर विजय होतो आणि इंग्लंडला तिथून माघार घ्यावी लागते.
शी हॅड द विजन अँड प्लॅनिंग हाऊ टू गेट अबाउट द विक्ट्री. फक्त विजय मिळवायचा असंच तिचा एक हेतू नव्हता मित्रांनो, तर कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे अग्रसर होत जायचं, कशा प्रकारे नक्की आपली युद्धाची आखणी करायची, ह्या सगळ्याबद्दल तिच्या डोक्यामध्ये एक फिक्स कल्पना होती. म्हणजे आपल्याला तिच्यामध्ये एक विजनरी, एक दूरदृष्टी ठेवणारा असा एक लढवय्या, एक शूर योद्धा म्हणून तिच्यामध्ये दिसून येतो. आणि त्याचप्रमाणे ती अतिशय निडरतेने, बिलकुलही न घाबरता स्क्वायर रॉबर्टला जाऊन भेटते आणि त्यांना विश्वास देते की केवळ तुमचे 2 सैनिक माझ्यासोबत द्या आणि 1 घोडा माझ्यासोबत द्या. एवढं जर तुम्ही मला सहकार्य केलं तर या छोट्याशा सामग्रीवर सुद्धा मी चिनॉन या शहरापर्यंत जाऊन पोहोचेन आणि तिथल्या आपल्या जे होऊ पाहणारे राजा आहेत, चार्ल्स 7th जे आहेत, त्यांना त्यांच्या पुढच्या लढाईमध्ये मी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. फक्त एवढी मदत मला करा, अशी एक रिक्वेस्ट तर म्हणता येणार नाही मित्रांनो, पण अशी एक ऑर्डर म्हणजे आज्ञाच ती जणू काही आपल्या कॅप्टनला देते. आणि तिचं हे मनोधैर्य बघून, तिचं मनोबल, आत्मविश्वास बघून कॅप्टन जे स्क्वायर आहेत रॉबर्ट, ते सुद्धा तिला पूर्ण मदत करायला तयार होतात आणि ती पुढे आपल्या या मोहिमेमध्ये यशस्वी होते. त्यामुळे अशी ही विजनरी, अशी ही ऑप्टिमिस्टिक नेतृत्व असणारी ही जी मुलगी आहे, ही पुढे कशा प्रकारे विजय हासिल करते ते आपल्याला बघायचं आहे. शी हॅड द रिमार्केबल कन्व्हिन्सिंग ॲबिलिटीज. कन्व्हिन्सिंग म्हणजे दुसऱ्याला आपले विचार पटवून देण्याची जी एक खासियत किंवा एक स्पेशालिटी त्या जॉनमध्ये होती. त्यामुळे तिला खात्री होती की हे जे सैनिक आज घाबरून आहेत किंवा ते लढाईला तयार नाही आहेत, पूर्ण क्षमतेने लढाई करू शकत नाही आहेत, त्यांना जर मी खात्री दिली, त्यांना मी जर पटवून दिलं आपल्या फ्रान्स देशाला तुमच्या शौर्याची कशा प्रकारे गरज आहे आणि आपण हे करू शकू, हे जर मी त्यांना पटवून दिलं तर हे नक्कीच पेटून उठतील आणि युद्ध जिंकतील. She had these convincing abilities and friends, as you can see by the end of the play, the squire is himself convinced to help John. आणि सरतेशेवटी आपण बघतो की या नाटकाच्या अंताला हा स्क्वायर जे आहेत की जे सुरुवातीला या छोट्याशा मुलीकडे या मोहिमेचं, एवढ्या डेंजरस अशा मोहिमेचं नेतृत्व द्यायला तयार नव्हते, ते सुद्धा तयार होतात आणि तिला हवी ती मदत पुरवायला तयार होऊन पुढे तिला या मोहिमेवर पाठवतात. बाय द एंड ऑफ द प्ले ही इज कन्व्हिन्स्ड अँड ही इज रेडी टू गिव्ह हिम ऑल द सपोर्ट दॅट शी नीड्स टू गो अँड फाईट विथ द इंग्लंड आर्मी. This ordinary girl has the strong ability and power to inspire and motivate the French soldiers as well as the king himself to fight back with the England. पुढचं जर तिचं एक आपण गुण बघायचा म्हटला तर जोनचा आहे इन्स्पायरिंग. ती अतिशय प्रेरणादायी होती. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणादायी. ती स्वतः आपल्या देशाच्या देशभक्तीनं, प्रेरणेनं प्रेरित झालेली होती. शिवाय ती इतरांना तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून, तिच्या एकंदर व्यक्तिमत्वातून तिच्या आसपासच्या लोकांना सुद्धा प्रेरित करण्याचं काम करायची, मोटिवेट करण्याचं काम करायची की कशा प्रकारे आपण आपल्या मायभूमीचं रक्षण करू शकतो आणि आपल्या मायभूमीला विजय मिळवून देऊ शकतो. द फ्रेंच आर्मी हू वर मेंटली अँड सायकोलॉजिकली वीक, they also got the power from John and got the victory at last. ज्याप्रमाणे त्यांचे जे सैनिक होते त्यांचं मनोबल खचलेलं होतं, त्याचप्रमाणे त्यांचे जे राजा, त्यांचा जो होऊ पाहणारा राजा होता चार्ल्स द 7th, तो सुद्धा घाबरलेला होता या इंग्लंड आणि बर्गेंडियन या दोन्ही देशांच्या भव्य सेनेपुढे. पण केवळ जोनच्या इच्छाशक्तीमुळे आणि तिने दिलेल्या प्रेरणेमुळे हे दोघंही पेटून उठतात आणि राजा आणि त्यांचे सगळे सैन्य आणि ही जोन एकंदरीत सगळ्यांनी आपल्या या युद्धामध्ये विजय मिळवला आहे. नाव लेट अस सी जोन्स कॉन्ट्रीब्युशन इन दिस वॉर. वन कॅन सम अप. आता अशा प्रकारे आपण जर बघायचं झालं तर कशा प्रकारे
जोनने आपलं जे योगदान दिलेलं आहे या संपूर्ण लढाईमध्ये फ्रान्स आणि इंग्लंडच्या, ते जर आपल्याला 3 टप्प्यात बघायचं असेल तर पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल, जोन इन्स्पायर्ड अँड लेड फ्रेंच ट्रूप्स टू लिफ्ट द सीज ऑफ ऑर्लियन्स. ऑर्लियन्स या शहराला जो इंग्लंडच्या सोल्जर्सनी वेढा दिलेला होता, जे चारी बाजूनी त्यांना त्या सिटीला घेरलेलं होतं आणि ताब्यात घेतलेलं होतं, तर त्या सैनिकांकडनं या शहराला मुक्त करण्यासाठी जोनने पुढाकार घेतला होता. दुसरं जर आपण तिचं योगदान बघायचं म्हटलं तर जोन क्लिअर्ड द पाथ अँड एनेबल्ड द कोरोनेशन ऑफ चार्ल्स द 7th. केवळ या ऑर्लियन्स शहराला मुक्तता करूनच जोन थांबली नाही, तर त्यांचे जे भविष्यात होणारे जे त्यांचे राजा होता चार्ल्स द 7th, त्यांचा जो राज्याभिषेक होणार होता, त्या राज्याभिषेक होण्यासाठी सुद्धा लागेल ती मदत या जोनने पुढे दिलेली आहे आणि त्यामुळेच राजाचा राज्याभिषेक होऊ शकला. तिसऱ्या टप्प्यात आपल्याला सांगता येईल की जोनने जो काही हरलेला प्रांत होता ब्रिटिशांकडे किंवा बर्गेंडियनकडे, फ्रान्सचा जो काही हरलेला प्रांत होता, प्रदेश होता, तो सुद्धा परत मिळवण्यासाठी आपल्या राजाला तिने फुल्ली किंवा पूर्णपणे सपोर्ट केला आहे. जोन सपोर्टेड चार्ल्स 7 टू रिकॅप्चर ऑलमोस्ट ऑल लॉस्ट टेरिटरी विच वॉज रिअली इम्पॉसिबल. अशा ह्या सर्व अशक्य गोष्टींना शक्य करण्याचं धैर्य, सामर्थ्य केवळ आणि केवळ या आपल्या जोनमध्ये आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, अशा प्रकारे हा धडा संपतो अँड द प्ले एंड्स विथ जोन्स सक्सेस ऑफ गेटिंग द परमिशन फ्रॉम स्क्वायर रॉबर्ट टू लीड दिस मिशन and she gets successful to save her country and her vision is successful. Joan is the honor, Joan is given the honor of a martyr. Martyr म्हणजे हुतात्मा. शेवटचा तिचा जर आपण एक गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक तिच्या पर्सनॅलिटीची, व्यक्तिमत्वाची बघायची झाली तर तिला एक हुतात्म्याचा दर्जा दिला गेला. कारण मित्रांनो, जेव्हा हे युद्ध संपलं आणि जोनला तिच्या ध्येयामध्ये जेव्हा पूर्णपणे यश मिळालं, तेव्हाच तिला इंग्लंडच्या सोल्जर्सकडनं म्हणजे सैनिकांकडनं पकडलं गेलं, तिला ताब्यात घेतलं गेलं आणि शेवटी तिला जिवंत जाळण्यात आलं. अशा प्रकारे एक साधारणशी मुलगी, एका गरीब कुटुंबातली मुलगी केवळ आणि केवळ आपल्या मनाच्या शक्तीवर आणि तिच्या प्रबळ इच्छाशक्तीवर एक फ्रेंचसारख्या मोठ्या देशाला विजय मिळवून देते आणि सरते शेवटी ती एक हुतात्मा किंवा एक अविस्मरणीय अशी व्यक्ती बनून या फ्रान्सच्या इतिहासामध्ये नेहमीकरता सगळ्यांच्या लक्षात राहते. सो I hope you have understood the lesson and the character, the strong character of Joan. Thank you.